बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब, आज त्यांची जयंती आहे. त्याचबरोबर या देशामध्ये या उपेक्षित शोषित बहुजन समाजाची अपमानित ओळख पुसण्यासाठी ज्या आदर्श महापुरुषांनी आपली हयात खर्च केली त्या आदर्श महापुरुषांच्या कार्याला आणि विचाराला अभिवादन करतो. त्याचबरोबर या परिवर्तन पीठावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सामाजिक भाऊ आदरणीय नरसिंगे सर, या विषयाला अतिशय व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे वक्ते म्हणून इथं आले ते आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते चंद्रप्रकाश देवलोकर साहेब, त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सामाजिक परिवर्तनाच्या मानवतावादी विचाराच्या चळवळीमध्ये आपापल्या संघटनेच्या माध्यमातून काम करणारे सर्व प्रमुख, पुढे बसलेले माझे सर्व ज्येष्ठ सामाजिक बांधव, माझ्या मायानो, बहिणीनो, साथियो, वास्तवात पाहिलं तर जवळपास गेली 8-10 दिवसापासून मी आजारी आहे. थोडा हृदयाशी निगडीत छोटासा आजार आणि त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी मला नरसिंगे सरांनी दाब बी दिला की आल्यावर जरा शिस्तीनं व्यवस्थित बोला. होय, मोठ्या मोठ्या माणसाचं ऐकणं नैतिक जबाबदारी म्हणून मी आपला एक तुमच्यातला कार्यकर्ता म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून, माझ्या आजाराचा आणि याचा विचार करून मी आपल्यासमोर एक काही संवाद या विषयाच्या अनुषंगाने साधणार आहे. साथियो, विषय अतिशय गंभीर आहे आणि या विषयाच्या अनुषंगानं मी या लातूर जिल्ह्यामध्ये सामाजिक परिवर्तनाची लढाई यशस्वी करण्याची ऐकत असणाऱ्या सक्षम लोकांच्या समोर बोलतो. याचं मला भान आहे आणि ते ठेवून मी आपल्याबरोबर माझं मत व्यक्त करणार आहे. मान्यवर कांशीराम साहेबांच्या सोबत आयुष्यामध्ये काही वर्ष काम करण्याची संधी या मांगवड्यातल्या पोराला मिळाली आणि आम्हाला मान्यवर कांशीराम साहेबांच्या माध्यमातून मांगवड्यावर बहुजन समाज आणि बहुजन समाजाच्या हिताची विचारधारा लक्षात आली आणि मग महाराष्ट्रामध्ये त्या बहुजनाच्या हिताची विचारधारा रुजवण्याची जबाबदारी काही अंशी आमच्यावर आली आणि ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न तागायत आजपर्यंत आम्ही करतो आहोत. साथियो, प्रस्तावनेमध्ये बोलताना घोडके सरांनी एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी होती की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही बहुजन समाजची अपमानित ओळख कायमची आहे की का, हा प्रश्न मान्यवर कांशीराम साहेबांनी विचारला आणि त्याचं उत्तरही कांशीराम साहेबांनी दिलं. त्याचं उत्तरही त्यांनी त्याच पत्रकावर लिहिलं. काही ओळख आमची संपली नाही, कारण स्वाभिमानी लोग ही संघर्ष की परिभाषा जानते हैं. जिनका स्वाभिमान मरा है वो लोग गुलाम होते हैं और जो लोग गुलाम होते हैं वो जिंदा ही नहीं होते. तो उनका मान और अपमान, इसकी व्याख्या समझना ही मुश्किल होता है. आणि म्हणून तुमच्या आमच्या स्वाभिमानाला जागृत करायचं असेल, तुम्हाला आम्हाला जिवंत व्हायचं असेल आणि तुमच्या आमच्यामध्ये ही जी आलेली अपमानित आमची सामाजिक ओळख आहे तिला नेस्तनाबूत खत्म करायचं असेल, नाहीच करायचं असेल तर भावानं काय करावं लागेल, तर ती तुमची अपमानित ओळख नेस्तनाबूत करणारी कोणती विचारधारा आहे ती विचारधारा पहिल्यांदा मला समजून घ्यावी लागेल. कोणती विचारधारा आहे की जी विचारधारा आमची अपमानित ओळख खतम करणार आहे. कोणती विचारधारा आहे की जी विचारधारा आम्हाला सन्मानित आमची ओळख निर्माण करून देणार आहे आणि कोणती विचारधारा आहे की जी विचारधारा आम्हाला माणूस म्हणून अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगण्याची व्यवस्था निर्माण करणार आहे. त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील.
आणि तर खऱ्या अर्थानं या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी काय करावं लागतं तर ती तुम्हाला सांगायची मी जास्त गरज नाही, त्यासाठी चळवळ महत्वाची आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं कि राजनीति से मूवमेंट बड़ी होती है. क्यों बड़ी होती है? क्योंकि मूवमेंट के ऊपर राजनीति निर्भर होती है. अरे राजनीति के ऊपर कभी मूवमेंट निर्भर नहीं होती. मान्यवर कांशीराम साहेबांना राजकारणी चळवळ म्हणून केलं का? मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितलं की मला ही राजकीय पार्टी का काढली तर मला या बहुजन समाजाचं राजकीय परिवर्तन आणि सामाजिक परिवर्तन जर घडवायचं असेल तर या समाजाच्या हातात सत्ता आली पाहिजे आणि या समाज सत्ताधीश झाला पाहिजे आणि म्हणून सामाजिक बदलासाठी मी राजकारण करतोय. मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितलं सत्ता उपभोगण्यासाठी आणि भोगण्यासाठी राजकीय पार्टीची निर्मिती मान्यवर कांशीराम साहेबांनी काढली नव्हती, कारण बीएसपी ही त्या काळी चळवळ होती. आणि म्हणून ही चळवळ फक्त या उपेक्षित समाजाला न्याय देऊ शकते. ही चळवळ त्या उपेक्षित समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकते आणि हीच वैचारिक चळवळ माणसामध्ये माणूस पण जिवंत ठेवून माणसाच्या हिताची समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी माणसाला तयार करू शकते. आणि म्हणून ही चळवळ महत्वाची गोष्ट आहे. ही चळवळ जगली आणि रुजली पाहिजे ही भावना मान्यवर कांशीराम साहेबांची होती आणि ती जबाबदारी तुमच्या आमच्यावर आली होती आणि आम्ही ती प्रामाणिकपणे पेलवली. आणि म्हणून 70 वर्षे स्वातंत्र्यानंतरही आमची अशी प्रश्न विचारून ही परिषद आयोजित किंवा ही कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ आहे की आमची अजून आमची अवस्था आमची अपमानित ओळख संपलेली नाहीये. आणि का नाही संपली असा प्रश्न विचारून आम्हाला प्रोग्राम लावण्याची वेळ का येते? कारण या महामानवांनी जी जिम्मेदारी आमच्यावर दिली ती आम्ही अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली. कारण आम्ही शाही माणसा आणि आमच्यावर ती जबाबदारी येते. कुठलीही चळवळ यशस्वी करायची असेल तर ती चळवळ यशस्वी कोण करीत असतं? समाजातला शिकलेला वर्ग, समाजातला शहाणा वर्ग. आणि बाबासाहेबांच्या नंतर आणि कांशीराम साहेबांच्या नंतर आमच्यासारख्या शिकलेल्या शहाण्या लोकांनी आपापली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली बाबानं. आणि म्हणून आज नरसिंगे सराला घोडके सराला प्रश्न विचारायची पाळी आली की 70 वर्षानंतर मी आमच्या सन्मानाचं, आमच्या स्वाभिमानाचं आणि आमच्या अपमानित जीवनाचं काय? बरोबर आहे सर? काय काय याला पर्याय? आणि म्हणून बाबांनो मी या गोष्टीवर बोलण्यापेक्षा दुसऱ्या गोष्टीवर मी बोलणं मला आवश्यक वाटतं की आमच्या अपमानित ओळख असण्याचं कारण असं आहे की आम्हाला खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या महापुरुषांची भावना, आमच्या महापुरुषांची विचारधारा, आमच्या महापुरुषांची अपेक्षा ज्या पातळीवर समजून घेण्याची आवश्यकता होती बाबांनो आम्ही ती घेतली नाही. आम्ही फक्त एकच केलं. आमचे बरेच पुढारी कार्यकर्ते नेते आणि प्राध्यापक मंडळी जेव्हा तुमच्या आमच्यामध्ये संवाद साधायला येतात तेव्हा रात्रात अभ्यास करून चिट्या करतात. एका क्रमांकानं पहिला कुठला विषय, दुसरा कुठला विषय, तिसरा कुठला विषय, शेवट कुठं आणायचा आणि कुठं वाचन खतम करायचं याची चिंता करून तुमच्या बरोबर चर्चा करायला येतात. परिणाम काय होतो? म्हणून या सगळ्या गोष्टीपेक्षा विचारधारा रुजणं आणि विचारधारा रुजवणं आवश्यक आहे. आणि भावानो या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला समजून घ्यावं लागेल. आमच्या महापुरुषाला, आमच्या महापुरुषाच्या इच्छेला, आमच्या महापुरुषाच्या अपेक्षेला आम्ही त्यांच्या मानसिकता त्यांची समजून घेऊन जर समजू लागलो तर खऱ्या अर्थानं एक समजदार समाजाची सामाजिक प्रक्रिया निर्माण होऊ शकते आणि आपल्याला अपेक्षित असलेला समाज आपल्याला घडवता येऊ शकतो आणि निर्माण होऊ शकतो. आम्ही पहिल्यांदा हे केलं पाहिजे की आमच्या ज्यांना मी आदर्श मानतो, ज्यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवतो, ज्यांचा आदर्शवादी विचार आमच्या समाजात रुजवण्याची मी भाषा करतो, खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना कितपत समजून घेतले हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत मान्यवर कांशीराम साहेब बोलताना हमेशा म्हणायचे की मला हे कळतंय की महाराष्ट्रातल्या लोकांनी, महाराष्ट्राचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को मानते हैं, बाबा साहब अम्बेडकर को बहुत मानते हैं लेकिन जानते कम है. अरे जानने वाला समाज जब तक तैयार नहीं होता, अपने आदर्शों को, अपने महापुरुष को जानने वाला समाज जब तक तैयार नहीं होता तब तक सही मायने में उन महापुरुषों का जो ख्वाब है वो पूरा करने की आयत हम लोगों ने कभी नहीं आती. इसलिए पहले हमें इन लोगों की विचारधारा को समझकर उनकी भावनाओं को समझना होगा, उनकी अपेक्षाओं को समझना होगा. और जब तक हम उनकी अपेक्षाओं को हम नहीं समझेंगे तब तक हम पढ़े लिखे लोग हैं, उच्च शिक्षित लोग हैं, लेकिन जो महापुरुष को चाहिए थे वो सुशिक्षित नहीं बन सकते. वो सुशिक्षित लोग हमें बनना है. कारण बाबासाहेबांनी सुशिक्षिताची व्याख्या लिहून ठेवलेली आहे, सांगितलेले आहे आम्हाला. मी सुशिक्षित कुणाला मानतो? ज्याचं मन
ज्याचा मेंदू, ज्याचं बोलणं, ज्याचं वागणं, ज्याचा मन, ज्याचा मेंदू, ज्याचं बोलणं, ज्याचं वागणं स्वतःसाठी नसतं रे, अशा सुंदर व्यक्तिमत्वाच्या माणसाला मी सुशिक्षित मानतो. MPhil झालाय म्हणजे सुशिक्षित नाही. पण मला घोडके सरांनी सांगितलं की सामाजिक संस्कार, आमच्या हिताचे सामाजिक संस्कार आमच्यामध्ये रुजले पाहिजे. आणि ते रुजवण्याचं काम जर कोण करीत असेल भावानो, तर ते करीत असते आदर्श महापुरुषांचा आदर्श विचार. आणि तो विचार आणि त्यांची भावना आम्हाला समजून घेण्याची आवश्यकता आहे. आम्हाला काशीराम साहेबाला समजून घ्यावं लागेल. त्याचा बरेच जण म्हणत असतील तर काशीराम साहेबांचा कार्यक्रम आहे, काशीराम साहेबांची जयंती गेलेत, सगळी BSP ची आहे. कोण म्हणते काशीराम साहेबाला BSP ला विकले? काशीराम साहेब एक विचार आहे, आमच्या दृष्टीने मान्यवर काशीराम साहेब हा विचार आहे, जो विचार या देशातल्या बहुजन समाजाच्या हित आणि परिवर्तनाचा अस्तित्वाचा विचार आहे. आणि म्हणून आम्हाला मान्यवर काशीराम साहेबांचा सन्मान करावा लागेल. आणि त्यांची सन्मान करण्याची जिम्मेदारी आमच्यावर येते. मग मान्यवर काशीराम साहेब म्हणत होते, जिस समाज में बेटे की इज्जत होती है भाई, उस समाज में उसके बाप का सम्मान किया जाता है. अगर हमें लगता है कि आदर्श महापुरुष ये हमारे बाप है, तो हमें लायक बनना पड़ेगा. जब तक हम लायक बेटे नहीं बनते, तब तक अपने बाप का सम्मान और बाप का खौफ भी पूरा नहीं हो सकता. अगर हमें लगता है ना हमारे बाप का सम्मान हो, तो भाई हमें तो पहले लायक बनना पड़ेगा ना. अगर हम नहीं लायक बनेंगे, बेटे नहीं लायक बनेंगे, तो बाप का कोई सम्मान करेगा जादव साहब? नहीं करेगा. हम चाहते हैं, चाहने से कुछ नहीं बनता, सिर्फ चाहने से कुछ नहीं बनता. जो चाहते हैं वो चाहते हैं, उसको अगर यकीन में हमें लाना है तो हमें कुछ करना पडेगा. आणि हे सगळं करायचं असताना आम्ही सांगतो ह्या बांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, ह्या मनुवाद्यांनी तसं केलं, त्या गांधीवाद्यांनी तसं केलं. अरे साहेबा भावानो, आमच्या मान्यवर काशीराम साहेबांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितलं, शिकवल्या. आम्ही त्या किती घेतल्या. काशीराम साहेबांनी काय केलं? देगलूर साहेब, दुश्मन की मजबूरी का फायदा लेकर भी कभी कभी तुम मजबूत बन सकते हो. ये बात मान्यवर काशीराम साहब ने बताई. अगर हम दुश्मन को नहीं खत्म कर सकते, उतनी ताकत, उतनी हिम्मत हम लोगों में नहीं है. उनको खत्म करने के लिए हमको ताकत चाहिए. तो मान्यवर काशीराम साहब ने ये बताया कि तुम मौका ढूंढो, दुश्मन की कमजोरी का मौका ढूंढो, और उस कमजोरी का फायदा लेकर तुम मजबूत भी बन सकते हो. और जब तुम मजबूत बनोगे तब उन्हें मजबूर करने की हिम्मत तुम लोगों में होगी. ये भी राजकीय बात हम लोगों के दिमाग में नहीं घुसी. ही गोष्ट आमच्या लक्षात आली नाही. आम्ही बळीजावपणाने मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याचं काम केलं भावांनो. ते नाही, आमच्या महापुरुषांनी काय केलं, कुठली स्ट्रॅटेजी कुण्या वेळेला त्यांनी अवलंबली आणि त्यांना काय अपेक्षित होतं, त्यातून काय त्यांनी साध्य केलं, ते आम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि हे जर आम्ही समजून घेऊन त्यांच्या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी प्रामाणिकपणे पुढे आलो आणि त्यांची लायक अवलाद म्हणून आम्ही काम करण्याचं ठरवून जर आम्ही कामाला लागलो, तर निश्चित आणि निश्चितपणे आपली ओळख तर सोडा, आपली ओळख पुसायचं तर उसाळा, आपली सन्मानित ओळख निर्माण करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि ते हो सकता है, ही गोष्ट मान्यवर काशीराम साहेबांनी आम्हाला सांगितली. आणि नुसतं होऊ शकतंय या शब्दावर उत्तर प्रदेशमध्ये सरकार आणलं. बघा ताकद, एक शब्दाचा वापर मान्यवर काशीराम साहेबांनी केला. हो सकता है, क्या हो सकता है? अरे तुम 85% हो और 15% लोग हैं, वो सत्ता में जाकर सरकार बनाते, राजा बन सकते. तुम नहीं बन सकते, तुम भी बन सकते हैं. लोकांना वाटलो खुराय की 15% मी 85%, 15चा राजा बनतोय, आपण तर 85% आहोत. अरे बनू शकते की असं लोकांना वाटलं. लोकांना विचार करायला भाग पाडलं. लोकांना चळताना सांगितलं तुमची ताकद काय, तुमची कुवत काय, तुमची क्षमता काय, तुम्ही कोण होता, तुम्ही काय होता, तुम्ही काय होऊ शकता आणि तुम्ही काय करू शकता. लोकांना पटलं, वास्तव आहे ते कळलं. आणि तिथं ठरलं उत्तर प्रदेशमध्ये सरकार आलं आणि मायावती चर्मकार समाजाची एक आमची सामाजिक भगिनी मुख्यमंत्री झाली. होऊ शकतंय. आम्हाला जर म्हणलं होऊ शकते, काय करे वेळे गेले, देशमुखानं झालं नाही, त्या पाटलानं केलं नाही, आपलं असतं खरंय. काय कराय, ही आमची मानसिकता सगळ्यात महत्वाची. ही मानसिकता खतम झाली पाहिजे. कारण मानसिकतेच्या आधारावर आम्ही आमची चळवळ यशस्वी करू शकतो. मानसिकतेच्या आधारावर आम्ही आमची लढाई यशस्वी करू शकतो. मानसिकतेच्या आधारावर आपण राजा बनू शकतो. मानसिकतेच्या आधारावर आमच्या महापुरुषाला अपेक्षित असलेली समाज व्यवस्था मी निर्माण करू शकतो. आणि
आणि ताकदवर मानसिकता निर्माण करायची असेल तर आदर्श महापुरुषाला समजून जगण्याची भावना आणि मानसिकताच तयार करावी लागते. तर होईल काहीतरी, नाहीतर काय करे आपल्याच्या नसते रे. असं जर नर्सिंग सर तुम्ही आम्ही म्हणलं 10 लोक बी एकत्र आपण बसू शकत नाही. हा होऊ शकतंय ही भावना आणि होऊ शकतं त्याच्या आधारावर मान्यवर काशीराम साहेबांनी एक सूत्र मांडलं लोकांच्या समोर आणि सांगितलं हो शकताय आणि लोकांना वाटलं हो शकताय आणि झालं. आम्हाला जर म्हणलं काय करे कर्मचाऱ्याला सांगितलं तुम्ही 10 लोक एकत्र आलात आणि तुम्ही जर ठरवलं तर या लातूर जिल्हा उभा राहू शकतो आणि तुम्ही ज्या समाजात जन्म आलात त्या समाजाची सामाजिक पद प्रतिष्ठा निर्माण होऊ शकते. ती म्हणते तू आमच्या 10 जणांना होत असतील होऊ शकते. बघा कशी होते इतर तपासा झाली का नाही आणि जर झाली असेल तर होऊ शकते ना. मग होत असे होऊ शकत असेल तर मग करायचे का आणि जर करायची असेल तर होऊ शकते. आणि मावानो आमची ही मानसिकता सकारात्मक मानसिकता घेऊन आम्हाला काम करावं लागेल आणि त्यात तरच आमच्या खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी बनू शकतात. आणि त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी महापुरुषांच्या भावना अपेक्षा इच्छा आणि विचाराला समजून घेऊन जगणारी पिढी आम्हाला चळवळीच्या माध्यमातून निर्माण करावी लागते. तर हे सगळं होऊ शकतं आणि हे सगळं करण्याचं काम कोण करतं? फक्त तुम्ही आम्ही करावं लागतं. कारण खऱ्या अर्थानं शिकलेल्या लोकांच्या खांद्यावरच ही जिम्मेदारी या आदर्श महापुरुषांनी दिलेली आहे. आपण जर ते प्रामाणिकपणे पार पाडू लागलो तर निश्चितपणे होऊ शकतंय. मला माहित आहे महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची एक वैचारिक चळवळ फुले शाहू बाबासाहेबांची विचारधारा मातंग समाजामध्ये रुजावी आणि हा मान जागता बनावी. मान्यवर काशीराम साहेबांनी आम्हाला परवानगी दिली होती. लातूरला देगलूकर साहेब चर्मकार समाजाचा एक कार्यक्रम लातूरला झाला. त्या लातूरमध्ये वाघमारे साहेब होते, चंगोले साहेब होते, आमचे शिवाजीराव लाटवाले साहेब होते. चांदीचा टोप काशीराम साहेबांना इथे घातला. त्या असं ह्याच्यामध्ये कोणतं सभागृह होतं तिथे घातला तावनवाला. आणि त्या कार्यक्रमामध्ये मान्यवर काशीराम साहेबांनी बोलले भाषण केलं सांगितलं की साथियों अरे जातियों का तो समाज बन जाता है अगर आप लोगों ने विचार के आधार पर अपने अपने जातियों का बनाने का काम किया. विचार के आधार पर अपनी अपनी जातियों को बनाने का काम किया. जब विचार के आधार पर जात बनेगी तो उस जात का अपने आप बहुजन समाज बन सकता है. आणि मग महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचं फकीरादल नावाचं आम्ही काम चालू केलं. मग काही लोकांनी राठोड साहेब दिगंबर राठोडने बंजारा क्रांती दलाचं काम चालू केलं. इतिहासकार महामद देशमुख आणि सेवा संघाचं काम ते BSP तर सगळे होते. महामद देशमुख सर या सगळ्या गोष्टी या पातळीवर आमचे महादेवजी जानकर ईश्वर शिनेचं काम चालू केलं धनगराचं. या पातळीवर विचाराच्या आधारावर आम्हाला इत्सात खतम करायचे असेल आणि आम्हाला त्या जातीचा समाज निर्माण करायचा असेल तर आम्हाला विचाराच्या आधारावर आम्हाला आमची जात तयार करावी लागेल. आणि म्हणून मी बरेच जण लोक सांगतात हे जातीचं तुम्ही परिवर्तनाची भाषा करता, फुले शाहू आंबेडकरांची परिवर्तनाची भाषा बोलता आणि महागाचं काम करता. ही जातीवादी नाही का? अरे बाबासाहेबांनी परमिशन दिले, मान्यवर काशीराम साहेबांनी आम्हाला परमिशन दिले. सांगितलं जातीचं काम जात बनवण्यासाठी करत असाल तर त्याला माझी मान्यता. आणि जातीचं काम जातीला संकुचित करून तिचं भांडवल निर्माण करून स्वतःसाठी आणि कुण्यातरी मनवाद्यांना आणि यांना विकण्यासाठी तुम्ही करत असाल तर त्याला माझी नामंजुरी. कुणी सांगितले? मान्यवर काशीराम साहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई राज्य परिषद 4 दिवसाचा परिषद झाली. त्या परिषदेमध्ये महार परिषद झाली, महान परिषद झाली, संत परिषद झाली. आणि बाबासाहेबांनी स्वतंत्र जातीच्या परिषद आम्ही का घेतोय या गोष्टीचं विवेचन केलेलं आहे. आणि मग आमच्या लक्षात येतं की आम्हाला काय करणं आवश्यक आहे. म्हणून बाबांनो मी या बहुजन समाजाची ही सामाजिक स्थिती आम्हाला बदलायची असेल तर आम्हाला फक्त बदलण्याची ऐपत कुणामध्ये आहे तर विचारामध्ये आहे. तुमचा आमचा हिताचा बहुजन समाजाचा जो विचार आहे मानवतावादी विचार आहे, जो विचार फुले शाहू बाबासाहेब आणि मान्यवर काशीराम साहेबांचा विचार आहे, तो विचारच खऱ्या अर्थानं आम्हाला बदलू शकतो. आणि त्या आम्हाला जर बदलायचं असेल तर त्या विचाराशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून विचाराच्या आधारावर आम्हाला समाजाला एकत्र आपण करू शकतो. या समाजाला एकत्र करण्यासाठी दुसरा कुठलीच प्रक्रिया नाही. आणि या बहुजन समाजाला एकत्र करायचं असेल तर फक्त आणि फक्त विचाराच्या आधारावर हा बहुजन समाज एकत्र होऊ शकतो. आणि हे करायचं असेल तर आम्हाला मुवमेंट करावी लागेल. आणि हे करायचं असेल तर काय करावं लागेल? आम्हाला द्यावं लागेल. कारण काशीराम साहेबांना हे सहजासहजी केलं नाही. काशीराम साहेबांनी येणारी माणसं निर्माण केली.
देणारी माणसं काशीराम साहेबांनी निर्माण केली आणि म्हणून काशीराम साहेब म्हणायचे, अरे देने वाले समाज में लाल पैदा होते, देने वाले समाज में लाल पैदा होते हैं, अरे मांगने वाले समाज में तो दलाल पैदा होते हैं। अगर हमारे समाज के अंदर लाल नहीं पैदा होगे, अगर हमारे समाज के अंदर लाल नहीं पैदा होगे तो हमारे समाज की जो आज की पहचान है वो बदल सकती है, बदल सकते हैं। अरे हमारे समाज के पहचान को बदलने की आइपत उस लाल में होती है कि जो लाल विचार के आधार पर समाज के मूवमेंट को गतिमान करने का काम कर रहे हैं। आणि म्हणून आम्हाला आमच्या समाजामध्ये लाल निर्माण करावे लागतील आणि ते लाल निर्माण करायचे असतील आणि आमच्या समाजाचे दलाल खतम करायचे असेल तर भावानो आम्हाला द्यावं लागेल, कारण दिल्याशिवाय आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करता येत नाही, दिल्याशिवाय आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करता येत नाही। पण आमच्याकडे सवय कशी झालेली, एखाद्या बंगल्यावर वाड्यावर जर आमचा एखादा कार्यकर्ता गेला, ती बी इलेक्शनच्या पिरियड मध्येच आम्हाला थोडीशी किंमत असते, आणि जर गेला आणि साहेबांनी मधल्या खोलीत बोलून जर कान गोष्टी केल्या काय थोडं बहुत दिलं तर 3 दिवस खिशाचा हात काढत नाही, अर्धा दुगर फाडून या खिशात ठेवतोय आणि एवढं सांगून सांगतोय 2 दिवस त्या खिशाचा हात सध्या काढत नाही। असली जर लोक इसली दाते जर आमच्यात निर्माण झाले तर भावानं आमचं परिवर्तन शक्य आहे। आणि हीच गप्पा हाणायला नंबर 1 पुढी, हीच परिवर्तनाच्या चर्चा करायला नंबर 1 पुढी। आणि यांच्या परिवर्तनाच्या चर्चा कुठं साहेब, संध्याकाळी दिवस मावळला की बारवर फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ आणि मान्यवर काशीराम साहेबांच्या विचाराचा समाज बनवण्याच्या चर्चा कुठं चालू, आणि त्याचा अंत भांडणात अनेक 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 प्रकरणामध्ये सोडवासोडी मी केली, त्या ऐकीव गोष्टी नाहीत। अनेक असल्या वैचारिक चर्चा ज्या संध्याकाळी होतात त्या चर्चेच्या सुरुवासुरी आणि ते कोण करतं, माझ्यासारखे कार्यकर्ते परिवर्तन करणारे, बदलाची भाषा बोलणारे भावानं हे जर होऊ लागलं तर खऱ्या अर्थानं आम्ही आमचं अस्तित्व आमची ओळख निर्माण करू शकू। आणि जर आम्हाला आमची ओळख निर्माण करायची असेल तर आम्हाला पहिल्यांदा आमची ओळख निर्माण करण्यासाठी आम्हाला ओळख निर्माण करणारी चळवळ उभी करावी लागेल। महाराष्ट्रामध्ये दुःख वाटतं कधी कधी, आता माझं वय 45 वर्ष झाले, 46 वर्ष चालू आहे, जवळपास 23 वर्ष विद्यार्थी जसे बसून मान जाताना बहुजन समाज ज्याचं मी काम बहुजन समाजाच्या नंतर 2014 पासून 2004 पासून मातंग समाजाचं संघटन चालू केलं आणि मातंग समाजाचं काम करतोय। हे काम करत असताना अनेक कार्यकर्त्याला भेटलो, अनेक अधिकाऱ्यांना भेटलो, अनेक कर्मचाऱ्यांना भेटलो, अनेकांना विनंत्या केल्या आणि त्यांनी सांगितलं मग सगळं चांगलं म्हणत्या। मी सांगितलं तुम्ही बुद्धिजीव आहे, अरे तपासा लायक आणि नालायक त्याची व्याख्या काय, आमच्या महापुरुषांनी काय सांगितली ती पहिल्यांदा अभ्यासा। लायक आणि नालायकातला फरक तुम्ही तपासा, लायकाला तुम्ही लायक म्हणायला लागलात आणि नालायकाला नालायक म्हणायला लागलात आणि लायकाच्या पाठीवर हात मारून सांगितलं की तू लायक आहे, तू लढ, तू आमचा सामाजिक भाव आहे आणि तर निश्चितपणे तो लढाई यशस्वी करू शकतो। पण महाराष्ट्रात तसं घडताना दिसत नाही, महाराष्ट्रात तसं घडताना दिसत नाही, कारण त्यांच्याकडे जबाबदारी आहे, ज्यांच्याकडे खरी जबाबदारी होती त्या लोकांनी ती जबाबदारी पार पाडलेली महाराष्ट्रात दिसत नाही। मान्यवर काशीराम साहेबांनी आम्हाला सांगितलं की आमच्या चळवळीला गतिमानाने यशस्वी करायचं असेल तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत। कोणत्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत? एक वेळ, दुसरा ब्रेन आणि तिसरं साधन। म्हणजे जो साधन देणारा माणूस आहे त्याने जर साधन समाजाच्या चळवळीसाठी दिली, जो वेळ देणारा माणूस आहे त्याने जर वेळ समाजाच्या चळवळीसाठी दिली आणि जर ब्रेन देणारा बुद्धिजीवी आहे त्याने जर प्रामाणिकपणे आपली मेंदू नाही ऐकला आणि तो चळवळीला जर दिला तर निश्चितपणे आम्हाला आमची सामाजिक प्रतिष्ठा बी निर्माण करता येते आणि आमची जी अपमानित ओळख आहे तिला खतम करून आमची सन्मानित ओळख निर्माण करता येऊ शकते। आणि बाबांनो या सगळ्या गोष्टीकडे आम्ही बारकाईने बघितलं पाहिजे आणि म्हणून आमची जबाबदारी ज्या महापुरुषांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आणि आज आम्ही जयंतीच्या निमित्तानं सांगतो की आज त्या महापुरुषांचा परिणाम म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची परिभाषा बोलू लागलो। हा परिणाम आहे त्यांच्या कामाचा, मग आमच्या कामाचा काय परिणाम, काय परिणाम आमच्या कामाचा? आमच्या कामाचा परिणाम आम्हाला करावा लागेल आणि परिणामकारक काम, बदल घडवण्याची क्षमता असणारं काम तुम्हाला आम्हालाच निर्माण करावं लागेल, कारण ती जबाबदारी खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यावरची जबाबदारी आहे भावानो। आणि म्हणून आम्हाला मान्यवर काशीराम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील। सत्ता, कारण आमचं परिवर्तन घडवायच्या अगोदर
जर कळत नसेल तर आमच्यामध्ये क्षमता येणं आवश्यक आहे, आणि क्षमता जर आणायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गोष्ट सांगितली, जा तुझ्या घराच्या भिंतीवर जाऊन लिही, मला या देशाची शासनकर्ती जमात म्हणायची. बाबासाहेबांनी सांगितलं, जा तुझ्या घराच्या भिंतीवर जाऊन लिही, मला या देशाची शासनकर्ती जमात म्हणायचंय का, आणि तू शासनकर्ता जर झाला तर तुझे सगळे प्रश्न सुटतील आणि लायक बनशील, आणि नायक बनलास तर लायक बनशील, आणि तुझं स्वतःच अस्तित्व तू निर्माण करशील. आणि म्हणून तुला काय करायचंय, राजकर्ती तुला जमात बनावी लागेल, आणि तुला राजकर्ती जमात, ज्याच्याकडे राजकर्ती जमात आहे आणि ती राजकर्ती जमात जो समाज आहे त्याची आपोआप सामाजिक प्रतिष्ठा निर्माण होत असते. आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करायची असेल तर तुम्हाला राजकर्ती जमात बनावं लागेल. आणि मान्यवर कायसाराम साहेबांना उत्तर प्रदेशमध्ये ते केलं की बहुजन समाजाच्या लोकांना राजकर्ती जमात बनवली, आणि राजकर्ती जमात बनवून त्या उत्तर प्रदेशमध्ये आज जो काही समाज बनतो बहुजन समाज आहे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा आहे, त्यांना विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, काहीच होत नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रात, अशी परिस्थिती भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये आहे. का? कारण आम्ही गिनतीत आलो, आम्ही गिनतीत आलो, आणि आम्हाला भावानं गिनतीत यावं लागेल. आणि गिनतीत यावायचं असेल आम्हाला तर आम्हाला आमची ओळख निर्माण करावी लागेल, आणि ती ओळख आम्हाला निर्माण करता येऊ शकते. आणि तो आधार आहे या महापुरुषांच्या या सगळ्या गोष्टीचा. आम्हाला राजकीय जमात बनलं पाहिजे, आणि जर राजकीय जमात आज महाराष्ट्रात आपण बोलतो राजकीय जमात बनलं पाहिजे, परिणामी चित्र झालंय. कालांतरानं मान्यवर कायसाराम साहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून कालांतरानं मान्यवर कायसाराम साहेबांनी दिलेल्या काय राजकीय ज्या गोष्टी आहेत सांगितलेल्या त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आम्हाला आमच्या योजना आमच्या परिवर्तनासाठी कराव्या लागतात. आणि परिवर्तन सध्याच्या स्थितीमध्ये होत नाही तर काही वेळेस हिताचा विचार करावा लागतो, नुकसानीपेक्षा. परिवर्तन नाही असते मग आता काय करायचं, एका झटक्यात परिवर्तन होणारी प्रक्रिया नाही. आज झाली सभा, चर्चा झाली, दुसऱ्या दिवशी परिवर्तन लातूरमध्ये झालं आणि परिवर्तनाची लाट उसळली. असं होतं नाही होत. म्हणून मी मला सांगितलं की आम्हाला आता ठरवून घ्यावं लागेल की आमचं नुकसान होण्याचं काम काय झालं. तर महाराष्ट्रामध्ये ज्या मान्यवर कांशीराम साहेबांनी, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या महात्मा फुलेंनी ज्यांना दुश्मन मानलं आणि ह्यांना दुश्मन त्यांना टार्गेट केलं आणि त्यांना नेस्तानाबूत केल्याशिवाय तुमचं अस्तित्व निर्माण होऊ शकत नाही हे सांगितलं. भावानो, आपण तुमचं अस्तित्व खतम करणारी यंत्रणा या राज्यामध्ये राजाच्या सत्तेवर बसली आणि परिणाम आणखीन वाईट झाले, आणखी परिणाम वाईट झाले. कोण आहे तिथं? ज्या मान्यवर कायसाराम साहेबांनी सांगितलं की ये तुम्हारा दुश्मन है, ये शेठ जी भट्टी लालजी, ये तुम्हारे दुश्मन है, इन लोगों ने तुम्हें गुलाम किया है, इन लोगों ने तुम्हारी अपमानित पहचान करके दी है, उन लोगों को खत्म करना ये तुम्हारी मूवमेंट का मकसद है. ये बात मान्यवर कायसाराम साहब ने हमें बताई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने तेच सांगितलं, महात्मा ज्योतिराव फुलेंनी तेच सांगितलं, तुमचा दोस्त कोण, तुमचा दुश्मन कोण. आणि आज महाराष्ट्रामध्ये हा बहुजन उपेक्षित समाजाचा दुश्मन, बहुजन उपेक्षित समाजाचा दुश्मन जी सत्ता तुमचं परिवर्तन करू शकते. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला सत्ताधीश बना, त्याच्यामुळं तुमचे बहुतांशी प्रश्न सुटतील, सन्मानाचं 72 दिनं जगण्याची संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. ती कुठं आहे ती, आणि ती प्राप्त करण्यासाठी आजची आमची स्थिती काय स्थिती साहेब, काय स्थिती. पार्टीचं नाव घेतलं की सांगतात या जातीची पार्टी. महाराष्ट्रात काय झालं, एखाद्या पार्टीचं नाव घेतलं की लगेच म्हणते ना कस काय, मला माहित आहे कुणाचे, मला माहित आहे त्यात कोण कोण आहे. बघा तालुक्यापासून, जिल्ह्यापासून, राज्यापासून, देशापासून अध्यक्ष कोण आहे. भाषा परिवर्तन, भाषा बहुजनाचं हित, भाषा बहुजनाचं अस्तित्व कसं निर्माण होईल. कारण आम्हाला ते करायचं असेल तर मान्यवर काशीराम साहेबांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्या गोष्टीकडे बारीकाईने लक्ष दिलं पाहिजे, आणि आम्हाला ते आपल्या कार्यात उतरावं लागेल. बाबासाहेबांच्या काळापासूनची परिस्थिती आहे. बाबासाहेबांनी मातंग समाजाच्या बाबतीमध्ये विचार केला तर साहेब, मग आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ मातंग समाजाला दिला. आपल्या आयुष्यामध्ये 11 मातंग समाजाच्या स्वतंत्र परिषदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्याची हे आहे, पुरावे आहे. आणि ते करत असताना बाबासाहेब एक दिवशी वैतागले आणि वैतागून म्हणले, त्या पोराच्या आईची मला एक पोरगी जर झाली असती तरी मांगाच्या पोराला देऊन हा वाद तरी खतम केला, मांगाच्या पोराला दिली असती. मग म्हणले असते, अरे बाबासाहेबांना पोरगी दिली
गोष्टी आपल्या सोयीला झाल्या, आता भांडायचाच प्रश्न नाही अशी परिस्थिती केव्हा निर्माण झाली असते. आणि हे बाबासाहेबाला म्हणण्याची वेळ का आली, काय एवढं दुःख झालं, का बाबासाहेबांना एवढं चीड आली? कारण बाबांनो, आम्ही सखळ्या अर्थानं आम्ही आमच्या आदर्शाच्या भावनेला, आम्ही आमच्या आदर्शाला अपेक्षेला समजून घेतलं नाही. आणि म्हणून नुसता विचाराला नाही, त्यांच्या अपेक्षेला पुढे समजून घ्यावं लागेल. आणि त्यांच्या अपेक्षेचा भंग होणार नाही. त्यांची अपेक्षा पूर्ण करणारी मी त्यांची औलाद आहे आणि ती जबाबदारी माझ्यावर आहे. ही भावना डोळ्यासमोर ठेवून आमच्यातला प्रत्येक शहाणा आणि शिकलेला माणूस काम करणार नाही. भावानं, तोपर्यंत आम्ही आमचं परिवर्तन, आमचं अस्तित्व निर्माण करू शकणार नाही. आणि अस्तित्वाशिवाय आमची ओळखच होत नाही. ओळख कुणाची असते? अस्तित्वाची असते. अस्तित्व नसणाऱ्याची ओळख असू शकते का? असू शकत नाही. आम्हाला आमची पहिचान, आम्हाला आमची ओळख निर्माण करायची, आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. आणि आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आम्हाला अस्तित्व निर्माण करण्यासाठी जे आदर्श महापुरुषांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत ते समजून घेऊन जगावं लागेल. नुसतं बोलून जमत नाही. नाहीतर इतकं चिठी आणायच्या मस्त मध्ये बोलायचं, जाताना म्हणायचं कसं काय वाटलं, कसं काय बोललो, भारी झालं का, त्याने असं केलं की पहिल्या पुस्तकातून भारी बोलतो. त्याच्यासाठी पुढाकार, त्याच्यासाठी नेता व्हायचं, समाधानासाठी काम करायचंय. माझ्या नेता म्हणल्या भूमिका काय? बाबासाहेबांनी पुढारीची व्याख्या सांगितली. मी कुणाला पुढारी म्हणतो सांगितलं. वाचा, बघा बाबासाहेबांच्या अपेक्षेचा पुढारी कार्यकर्ता कोण आहे, काय त्याची भूमिका आहे. अरे जीव गेला तरी बेहतर, परिणाम काय बी होईल चालेल, पण माझ्या समाजाचं हित आणि त्यासाठी काम करणं हे माझं कर्तव्य समजून काम करणारा जो कोणी कार्यकर्ता आहे तो खऱ्या अर्थानं या महापुरुषांची वैचारिक अवलाद आहे. गोड वाटण्यासाठी, बरं वाटण्यासाठी आणि चांगलं दिसावं, चांगलं असावं आणि चांगलं वाटावं यासाठी काम करणारा कार्यकर्ता त्या महापुरुषांचा कार्यकर्ता, महापुरुषांची अवलाद होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला ही जगणारी पिढी, ही भावना समजून घेऊन, आपली नैतिक जबाबदारी समजून घेऊन जगणारी पिढी आम्हाला निर्माण करावी लागेल. ही अपेक्षा आमच्या बापांची होती, ही अपेक्षा मान्यवर काशीराम साहेबांची होती. याचा भंग झाला, तिचा भंग झाला आणि म्हणून आम्हाला ओळख सरी बदलता आली नाही आणि आमच्या अपमानिक ओळख आम्हाला अजून पुसता आली नाही. नाहीतर कुणी म्हणतात का जाऊन मागवा कुणाचा आहे ते गबरून मागाचा आव म्हणतात का? अजून म्हणून वाटतंय का चौका जाऊन का? कारण मान त्या समाज व्यवस्थेनं दिलेली ही आमची अपमानिक ओळख आहे. ही अपमानिक ओळख आहे. मग हिला पुसायचं आहे का? मग पुसायचं असं तर काय करावं लागेल? तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. कारण अस्तित्ववाल्या माणसाचं काहीच कुणी विचारित नसतंय. आता दांडगी माणसं आहे. आपली पोरगी एखाद्या वेळेस जर दुसऱ्या जातीमध्ये लग्न त्यांनी बाबासाहेबांच्या वारस म्हणून देऊन टाकली, एका आठवड्यात सगळ्या जिल्ह्यात चर्चा, फलाण्याच्या पोरीचं फलाण्याच्या समाजाच्या पोरासंग लग्न होती का नाही? आणि पुन्हा कोण? मी परिवर्तनवादी, काय आंबेडकरवादी, आणि चर्चा करायला मीच पुढी का? कारण आम्हाला सांगितलं बाबासाहेबांना जातविरहित समाज व्यवस्था निर्माण करायची, जातीचं पातीचं समाजकारण आपल्याला नाही करायचं. आपल्याला काय करायचंय? बहुजन समाज बनवायचा आहे. म्हणायला मीच पुढी. आणि असं एखाद्यानं धाडस केलं तर जिल्ह्याभरामध्ये अर्ध्या जिल्ह्याला सांगायला बी मीच पुढी, अर्ध्या जिल्ह्याला सांगायला बी मीच पुढी. आणि भावानो, जर या पद्धतीनं आपण वागायलो आणि मग आमची समता निर्माण झाल्यावर, आता बघा समतावर काही माणसं डोळ्यासमोर आणा, एका पोराची बायको, दुसऱ्या पोराची बायको, तिसऱ्या पोराची बायको, त्यांच्या जाती, विचार करा ना. त्यांची चर्चा तुम्ही करता का? गरज वाटते का? का क्षमतावान माणसं आहेत ती आणि त्यांचं काय बी जमतं ना, जमतं का नाही? आणि तुमचं थोडं बी जमत नाही कारण तुमच्याकडे क्षमता नाही. आणि भावानं, तुमचं सगळं जमवायचं असेल तर तुम्हाला क्षमता निर्माण करावी लागेल का नाही? आणि क्षमता निर्माण करायची असेल तर काय करावं लागेल? आमची क्षमता निर्माण करण्याची ऐपत असणाऱ्या महापुरुषांच्या विचाराला, भावनेला, अपेक्षेला समजून घेऊन जगावं लागेल. तर आमची काहीतरी क्षमता निर्माण होऊ शकते. आणि तर खऱ्या अर्थानं आम्ही मान्यवर काशीराम साहेबांच्या या भूमिकेला समजून घेऊ शकतो. कारण बाबांनो, काशीराम साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हणून तर खूप आहे. कारण काशीराम साहेबांच्या अनेक आमच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. मी अतिशय बारका छोटा होतो. चार दोन प्रसंगामध्ये साहेबांचे माझ्याबरोबर 4-2 डायलॉग झालेले आहेत. आणि हे सगळे होत असताना मला साहेब माटंग म्हणायचे. माटंग म्हणत नव्हते साहेब, माटंग म्हणायचे. क्या रे माटंग? तेव्हा मी सगळ्यात बारका होतो. आणि मग हे सगळं काम करत असताना
ज्या काही गोष्टी आम्हाला काशीराम साहेबांकडून शिकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या, काही वाचायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं समाज व्यवस्था थोडी बहुत आमच्या लक्षात आली. भावानो, ती समाज व्यवस्था आपण समजून घेऊन ही व्यवस्था परिवर्तनासाठी आपण आपली प्रामाणिकपणे कामाला लागलो तर आपण परिवर्तन करू शकतो. कारण बापखान मान्यवर काशीराम साहेबांना खूप मोठी क्रांती करायची होती आणि म्हणून 2002ला काशीराम साहेबांनी घोषणा केली होती की मी काय करणार आहे, धर्मांतर करणार आहे. धर्मांतर करणार आहे ती मी कसं 2 कोटी लोकांना सोबत घेऊन, 2 करोड लोकांना सोबत घेऊन मी कधी धर्मांतर करणार आहे, 14 ऑक्टोबर 2016ला 14 ऑक्टोबर 2006ला मी धर्मांतर करणार आहे. अशी घोषणा मान्यवर काशीराम साहेब कधी करतात, 2002ला करतात आणि 9 ऑक्टोबर 2006ला मान्यवर काशीराम साहेब तुम्हाला आम्हाला सोडून जातात. त्या घोषणेची तारीख यायच्या अगोदर फक्त 5 दिवस काशीराम साहेब निघून जातात. अतिशय वाईट चिजणारी परिस्थिती आहे. जर कदाचित काशीराम साहेब त्यांचा मेंदू पूर्ण काम करत नव्हता अशा अवस्थेत देखील काशीराम साहेब जर कदाचित 14 ऑक्टोबरला 2006ला जिवंत असते तर कोट्यावधी भारतातल्या लोकांनी मान्यवर काशीराम साहेबांबरोबर धर्मांतर त्यांच्या समोर केलं असतं. कारण मान्यवर काशीराम साहेबांवर जीव लावणारी, प्रेम करणारी भारतात अनेक जाती धर्मातली लोक होती. मात्र हा जो इतिहास आहे मान्यवर काशीराम साहेबांचा, तो इतिहास त्या नीतीला अपेक्षित नव्हता आणि म्हणून मान्यवर काशीराम साहेब 5 दिवस अगोदर गेले. मित्रांनो, त्या मान्यवर काशीराम साहेबांच्या सोबत काम केलेला एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे, माझे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडताना मी कमी पडतोय मला मान्य आहे. मी कमी पडतोय मला मान्य आहे. का कमी पडतोय त्याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. प्रामाणिकपणे या समाजाच्या भल्याची चळवळीचे काम करून या महापुरुषांची वैचारिक अवलाद, या महापुरुषांची लायक अवलाद म्हणून मरायची इच्छा असताना देखील तुमच्या सगळ्यामुळं मला अपेक्षित त्या पातळीवरचं मरता देखील येत नाही. हे वास्तव आहे. हे माझ्या मनात मी भावना व्यक्त करतोय आणि म्हणून मी ठरवलंय की या महापुरुषांची वैचारिक अवलाद म्हणून माझी जिम्मेदारी मी निश्चितपणे काही अंशी पार पाडणार आणि ती पाडल्याशिवाय मी मरणार नाही. मला माहित आहे की महापुरुषाला अपेक्षित असलेला परिवर्तन जरी आज मी महाराष्ट्रात घडवू शकलो नाही तर किमान मी ज्या समाजासाठी काम करतोय त्याच्या हिताचं काम केल्याशिवाय मरणार नाही. परिवर्तन घडवू शकत तुमच्यासारख्या बुद्धिजीवींच्या कामाचा परिणाम म्हणून, तुमच्यासारख्या शिकलेल्या विद्वान शहाण्या माणसाच्या कामाचा महाराष्ट्रातला परिणाम म्हणून, प्रामाणिकपणे या समाजाच्या चळवळीचं काम करण्याची इच्छा असताना देखील हा सतीश कशबे काम करू शकत नाही. हे वास्तव आहे. मी 31 वर्ष वाट बघतोय तुमची. आता मी पण थकलेला आहे. कारण मी आता आजारा नगर चालू साहेबाला माहित आहे मी 2दा जवळून माझं मरण बघितलेलं आहे आणि म्हणून मी आता थकलोय आणि म्हणून मी विचार करतोय आता मी तुमच्या भरोश्यावर नाही, मी माझ्या भरोश्यावर आणि मान्यवर काशीराम साहेबाच्या आयडिओलॉजीचा उपयोग करून किमान परिवर्तन जर नाही घडवू शकलो तर हिताचं काम करून मरेन आणि परिवर्तनाच्या चळवळीला मरायच्या अगोदर एनर्जी देऊन मरेन. कारण मला माहित आहे मला फकीरा व्हावं लागणार आहे. मला हेही माहित आहे मी फकीरा झालो तर माझी नामुष्की कोणीच करणार नाही. कारण त्या फकीरानं जे हल्ला जे लुटलं ते मागवाड्याने महावाड्याच्या चावडी पुढी ओतलं आणि ते ओतून आठव्यानं चिपक्यानं आणि चिमटीनं सगळ्याला समान वाटलं. म्हणून तो चरोडेखोर असला, जरून तो दोरा चोर असला तो आमच्या समाजाचा आदर्श आहे. कारण फकीरानं जे आणलं तो समाजाचा वाटा समाजाला देण्यासाठी संघर्ष करून समाजाचा वाटा देण्याचं काम त्या फकीरानं केलं. कदाचित मला फकीरा व्हावं लागलं तरी मला दुःख नाही, पण मला खात्री आहे मीही डाका भविष्यात टाकणार आहे. सामाजिक हितासाठी मी डाका टाकणार आहे आणि त्याला कारण आपला बुद्धिजीवी समाज आहे. आणि भावांनो, त्या डाक्याच्या जीवावर माझ्यासारख्या महाराष्ट्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुन्हा तुमच्यासारख्या बुद्धिजीवीच्या दारात उभारायची पाळी येणार नाही याची व्यवस्था करून मरण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
आणि म्हणून मान्यवर घनश्याम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं जाणीवपूर्वक मी या गोष्टी बोललो. इथं मी जाणीवपूर्वक बोललोय कारण माझे राजकीय माझे सामाजिक गुरु कोण असतील, माझा सामाजिक बाप कोण आहे तर मान्यवर घनश्याम साहेब आहेत आणि त्यांची वैचारिक अवलाद म्हणून आज मी जाणीवपूर्वक अतिशय गंभीरपणे अतिशय संवेदनशील मनानं मी आपल्या बरोबर चर्चा करतोय. आणि मला खात्री आहे की या निश्चितपणे या महापुरुषांच्या त्या कामामध्ये एवढी ताकद आहे की होऊ शकते या शब्दावर त्या माणसानं सत्ता प्रस्थापित करू शकले असतील तर मला खात्री आहे त्यांनी दिलेल्या एका मंत्रावर आम्ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठी फेरबदल आणि खूप मोठी हालचाल निर्माण करू शकतो. ही ताकद मान्यवर घनश्याम साहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं आणि निश्चितपणे त्यांच्या विचाराला प्रमाण म्हणून प्रामाणिकपणे काम करतोय म्हणून ती ताकद आमच्यात आलेली आहे. हे प्रामाणिकपणे मी सांगतोय आणि कुणाच्या समता असेल तर आजपर्यंत सांगायची अडचण नाही. उद्या मात्र मी कुणाला बोलू देणार नाही कारण मी वाट बघितलेली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून बाबांनो मी सगळ्याला विनंती करतो ते मान्यवर घनश्याम साहेबाच्या अनुषंगानं आता आपण विचार करावा आणि मान्यवर घनश्याम साहेबाला अपेक्षित असलेली ही व्यवस्था निर्माण करण्याचं आणि आपली अपमानित ओळख खतम करण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. ही जिम्मेदारी फक्त आणि तुमची आणि माझीच आहे. आपण जर हे करू शकलो तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टी आपण घडवू शकतो. आपण हे आपल्या परिवर्तनाची लढाई यशस्वी करू शकतो आणि ही यशस्वी करण्याची जिम्मेदारी आपण सगळ्यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी आणि प्रामाणिकपणे अपन लायक बनाओ. पुन्हा एक बार हमको और जिस समाज में बेटे की इज्जत होती है उस समाज में उसके माँ बाप का सम्मान किया जाता है. और दूसरी बात जब मान्यवर घनश्याम साहेबांनी म्हणली की काय सांगितलं घनश्याम साहेबांनी, जिस समाज में लाल पैदा होते जिस समाज के अंदर लाल पैदा होते तो समाज सही मायने में सामाजिक परिवर्तन यशस्वी कर सकता है. आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी गंभीरपणे कराव्या. आणि मान्यवर घनश्याम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्या अपेक्षा माननीय आयोजकांनी केलेल्या आहेत त्या पूर्ण मी करू शकलोय का नाही मला माहीत नाही. पण मला जे वाटतं मला जे वाटलं जे मी थोडं बहुत अभ्यासलं जे मी साहेबाच्या सोबत काही काळ घालवला त्याच्यामध्ये जे काही मला दिसलं ते प्रामाणिकपणे अतिशय साध्या भाषेमध्ये अतिशय पोटतिडकीनं मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. ते तुम्हाला कसं वाटलंय मला त्याचं देणं घेणं नाही. तुम्हाला त्याच्याविषयी काय तुमचं मत आहे याचाही मला गंभीरपणे विचार करावा करत नाही. कारण ज्या पद्धतीनं तुमची सगळ्यांची जिम्मेदारी होती ज्या गंभीरपणे तुम्ही सगळ्यांनी विचार करणं आवश्यक होतं मला वाटतं तो महाराष्ट्रात त्या बाबतीत गंभीरपणे विचार झालेला नाही आणि त्याच्यामुळं मला बी आज एवढं गंभीर होण्याची आवश्यकता वाटत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला आपण समजून घ्याल आमच्या भावनेला लक्षात घ्याल आणि भविष्यामध्ये माझ्यासारख्या सतीस्पंदीला तुमच्या पुढे असे बोलायची संधी उपलब्ध होणार नाही याची काळजी घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सगळ्यांनी बोलावलं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सगळ्या बुद्धिजीवी माणसांच्या समोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. या आयोजन समितीचा मी सगळ्यांचा आभार मानतो आणि मी थांबतो. जय भीम, जय फुले, जय शाहू, जय अण्णा भाऊ, जय घाटवा.